पैसा येऊ द्या या कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी डॉक्टर अविनाश देशपांडे, IIT इंजिनियर। मी आपल्याला ट्रेडिंग शिकवणार आहे। आपण या क्लासला काय जॉईन व्हायचे तर जसं आपण आता म्हणतोय की चला पैसा येऊ द्या, तर आपल्याकडे असं इमॅजिन करा की आपल्याकडे भरपूर पैसा आला तर आपण काय करू, या पैशातून आपण काही ना काहीतरी आपली स्वप्न साकार करायचा प्रयत्न करू, बरोबर आहे ना। तर आपल्याला काय काय स्वप्न असू शकतात। तर समजा आपल्याला असं वाटतं की वीकेंडला मी काहीतरी करेन, म्हणजे 5 दिवस मी काम करेन आणि वीकेंडला ते पैसे जे काही कमावले ते मी एन्जॉय करेन। पण आपल्याला जेव्हा ट्रेडिंग शिकायचे तेव्हा पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आपल्या पगारातनं पैसे घालवायचे नाहीये। कारण आपल्याला ट्रेडिंग काय करायचं की पगार किंवा जे काय आपल्या बिझनेसमध्ये जी इन्कम आहे ती आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरायची। पण वीकेंडला जे काही आपल्याला स्टारबक्समध्ये जायचं आहे समजा, किंवा आपल्याला पॉपकॉर्न खायचे आहेत, PVRला जायचं आहे किंवा आयनॉक्सला जायचं आहे की KFC जाऊन काहीतरी टाइमपास करायचं आहे, तर हे वीकेंडला काय करायचं आहे याची जी काही खर्च करायचे आहेत हे आपल्याला ट्रेडिंगमधनं यावेत अशी आपली इच्छा आहे। म्हणून जसं आता आपण मागं जर माझे चार्ट बघत असाल तर आपल्याला आता हे डेली टाइम फ्रेमवरती बिर्ला सॉफ्टचा एक चार्ट दिसतोय। हे ट्रेडिंगसाठी आपण मी मुद्दाम चार्ट घेतला हा कुठल्या कंपनीचा हे विसरून जा। एक लक्षात घ्या की कुठलाही स्टॉक असतो तो असा वरती जातो आणि मग थोडासा हॉरिझॉन्टल किंवा आपल्याला म्हणू की आपण थोडासा खाली येतो आणि मग त्याला रिसेस म्हणतात आणि मग परत वरती जातो। मग परत जसं आपण समजा पर्वती किंवा कुठलं तरी हिल चढायचं तर आपण काय करू की आपल्याला जायचं तर आहे टोकावरती, पण आपण काय करू पहिल्यांदा काहीतरी वेगात चढू, कारण आपल्याला स्वप्न आहे पहिलं की काहीतरी मला वरती जायचं आहे, वरनं काहीतरी मस्त आनंद एन्जॉय करायचा आहे। सो आपण एक हिल चढतो, थोडं दमतो, मग आपण त्या याला विश्रांती घेतो आणि मग परत चढतो, मग परत काहीतरी टप्प्याला आपण थांबतो, असं करत आपण हिलच्या टॉपला जातो। तर एक्झॅक्टली स्टॉक पण अशाच प्रकारे मूव्ह होत असतो की जो पहिल्यांदा असा वरती व्हॅल्यू त्याची वाढत जाते आणि त्याला आपण म्हणतो इम्पल्स वेव्ह, जसं आपण ड्रॉइंगवरती बघताय तसं। तर इम्पल्स वेव्हमध्ये आपल्याला स्टॉकचं ॲप्रिसिएशन होतं प्राईसचं, त्यामुळे आपल्याला पैसा मिळतो आणि मग ज्या वेळेला तो एक हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये असतो किंवा त्याला करेक्शन वेव्ह म्हणतात, त्या वेव्हमध्ये काय होतं की त्यावेळेला आपल्याला ते पैसे एन्जॉय करायचे आहेत। म्हणजे असं आपण म्हणू की 5 दिवस आपण कमवतोय, 2 दिवस आपण परत एन्जॉय करतोय आणि हे जे काही छोटे मोठे आपले आनंद आहेत हे आनंद आपण त्याच्यातनं मिळवतोय। तर आपण हे जर आपण डेली ही जी काही कॅन्डल दिसते आपल्याला चार्टमध्ये ही डेली कॅन्डल आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल आहे। याच्याऐवजी समजा आपली स्वप्न मोठे असतील, कारण आता आपण काय सारखं KFC आणि ते काय पॉपकॉर्न खाऊन कंटाळलो, आता आपल्याला वाटलं की आपण काहीतरी मोठं काहीतरी स्वप्न बघायला पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला जसं आता चार्टवर दिसतंय तसं आपण वीकली चार्ट बघूया। म्हणजे वीकली चार्ट हा कसा बघायचा आणि काय करायचं हे मी तुम्हाला शिकवणारच आहे। तर वीकली चार्टमध्ये काय असतं की आता आपण फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवर जातो, मग आपल्याला असं कळतं की आपला कोणी आनंद म्हणून मित्र आहे किंवा हितेश म्हणून मित्र आहे, त्यांनी काय केलं, त्यांनी काहीतरी कार घेतली, त्यांनी काहीतरी सिंगापूरला गेला का अजून कुठे गेला, हे त्यांनी तिथं टाकल्यावर मग आपल्याला वाटतं अरे मुझे भी जाना चाहिए, आय ऑल्सो वॉन्ट टू गो टू दिस थिंग। मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, काही आठवडे आपल्याला पैसे कमवायला पाहिजे, मग आपण ते स्वप्न काही महिन्यांनी हे करू शकू। म्हणजे आता आपण डिसेंबरमध्ये आहोत तर आपण असं म्हणू की मार्च एप्रिलला जर मला जायचं आहे तर मी आत्तापासून जर वीकली चार्टवरती काम करायला लागलो तर माझ्याकडे पैसे येतील आणि मी खरंच एप्रिल मे मध्ये फॉरेनची टूर करू शकेन किंवा मी काय कार घ्यायची असेल ती मी घेऊ शकेन। सो हे झालं आपल्याला एक दुसरं स्वप्न। पण याच्यावरही मोठी स्वप्न बघायची आहेत, कारण काय आहे की एक लक्षात घ्या मित्र, स्वप्न कुठेही थांबत नाही। कारण पैसा काय येऊ द्या, आम्ही ह्या कार्यक्रमात म्हणतोय चला पैसे येऊ द्या। जर पैशाचा खरंच असा पाऊस पडला तर आपली स्वप्न वाढतच राहणार आहेत। तर तिसरं आपल्याला अजून याच्यावर मोठं स्वप्न काय असेल आपलं, कदाचित त्यासाठी आपल्याला मंथली चार्ट म्हणजे अर्निंग जे आहे ते आपण मंथली चार्टवरनं बघू। म्हणजे आपल्याला समजा फेरारी घ्यायची आहे, मर्सिडीज घ्यायची आहे किंवा आपण हेलिकॉप्टरमधनं राईड करायची आहे, और यू वॉन्ट टू गो टू हॅव द सेकंड हाऊस, आपल्याला अजून एक काहीतरी घर हवं, कुठेतरी फार्म हाऊस हवं, कुठेतरी महाबळेश्वरला किंवा अजून कुठेतरी हिल स्टेशनला वी वॉन्ट टू बाय अ प्रॉपर्टी। तर हे जर करायचं असेल तर आपण त्यासाठी स्वप्न बघू आणि ते ही सगळी तुमची स्वप्न साजर करण्याचा मार्ग आमच्याकडे आहे। त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणतोय की तुम्ही आमच्याबरोबर ट्रेडिंगचे क्लासला जॉईन व्हा
लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा. आता हे जे काय माझ्याकडनं का शिकायचं आहे यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. हे जे आपण स्क्रीनवरती आता बघतोय तर हा झिरोदाचा एक P&L स्टेटमेंट आहे, म्हणजे ज्यांना प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आहे. ज्यांना झिरोदा हा प्लॅटफॉर्म माहिती आहे ट्रेडिंगचा त्यांना जास्त मी सांगायला नको. यावरती तुम्हाला भरपूर काही हिरवे डॉट्स दिसत आहेत. थोडक्यात सांगायचं तर हिरवे डॉट्स म्हणजे प्रॉफिट आहे आणि लाल डॉट म्हणजे लॉस आहे. तर आपण इतक्यांदा प्रॉफिट कमावलं आहे, म्हणजे हार्डली 2 तास तुम्हाला लाल डॉट दिसत आहेत. ॲक्च्युली ते मी मधला जो डॉट आहे तो मी केला जाणून बुजून. पहिला डॉट होता तो आपण म्हणतो तसं देवासाठी थोडंसं काय दिलं. सो बेसिकली तुम्हाला असं सांगायचं आहे मला की वी नो द ट्रेडिंग, की आपल्याला दररोज प्रॉफिट कसा कमवायचा हे माहिती आहे आणि मी तेच तुम्हाला माझ्या क्लासमध्ये शिकवणार आहे. जर आपण अशा प्रकारे जर प्रॉफिट मिळवू शकलो तर काय होईल, ज्या प्रकारे मी BMW घेऊ शकलो, जे आता आपण मागे व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आपलंही स्वप्न जे काय असेल BMW घ्यायचे का मर्सिडीज घ्यायचे किंवा अजून काय असेल ते आपण निश्चितपणे साकार करू शकता. त्यामुळे मला म्हणायचं मित्र हो, लवकरात लवकर आमच्या क्लासच्या येणाऱ्या बॅचला जॉईन व्हा, हीच माझी इच्छा आहे आणि तुमचंही लाईफ चांगलं व्हावं यासाठी मी कार्यरत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड डू जॉईन द क्लास ॲट अर्लिएस्ट. थँक्स अ लॉट.